नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या लेक्चरमध्ये. आणि आज आपण पुरस्कार हा टॉपिक कव्हर करणार आहोत. तर आपला पहिलाच जो पॉईंट आहे तो आहे स्टॉकहोम वॉटर प्राईज त्यांनी सांगितलेलं येतं. आणि काय तर ते त्याला पाण्याचं नोबेल असं म्हटलं जातं. आता अजून एक सांगतो मित्रांनो, जर पेपरमध्ये असा स्टेटमेंट आलं ना की या पुरस्काराला पाण्याचं नोबेल म्हटलं जातं, तर त्याला कधीच नाकारायचं नसतं. इथं तुम्हाला वॉटर दिलं, इथं पाण्याचं नोबेल दिलं आहे, अशा गोष्टींवरती शंका घ्यायची नाही आणि याला एक वेळेस वाचून सोडून द्यायचं असतं. अशा गोष्टी तुम्हाला पाठांतर किंवा आपण ज्या नोट्स काढणं म्हणतो त्याच्यामध्ये तुमच्या यायला नको. आणि ह्या गोष्टी जनरलाइज असतात, त्याला कधी चुकीचं पकडायचं नसतं. एक्झाम हॉलमध्ये पाठ काय करायचं, हा कुणाला भेटला ते पाठ करायचं. तर 2025चे विजेते आपले गुंटर ब्लोशले आहेत आणि ते ऑस्ट्रियाचे जलशास्त्रज्ञ आहेत, ते लक्षात ठेवायचं. त्यांचा देश ऑस्ट्रिया हा आहे आणि गुंटर ब्लोशल लक्षात ठेवायचं. स्टॉकहोम वॉटर प्राईज, बस बाकी काही जास्त महत्त्वाचं नाही आहे. भारतामध्ये 3 लोकांना भेटला होता, माधवराव चितळे, बिंदेश्वर पाठक आणि राजेंद्र सिंग. याच्यातले जे राजेंद्र सिंग आहे ती महत्त्वाची पर्सनॅलिटी, त्यांना 2015ला भेटला होता. इथं मी फोटो लावला आणि त्यांना वॉटरमॅन ऑफ इंडिया म्हणतात. दुसरा अजून एक फॅक्ट आहे, तो लिहून घ्यायचा तुम्हाला. पाणीवाली बाई कुणाला म्हटलं जातं, तर मृणाल गोरे यांना पाणीवाली बाई म्हटलं जातं. ते तुम्ही लिहून घ्यायचं आणि पाठ करायचं आहे, कारण की हा PYQ आहे MPSCचा, त्याच्यामुळे तो विचारला जाऊ शकतो. आणि वॉटरमॅन ऑफ इंडिया जर म्हटलं तर राजेंद्र सिंग आहेत, ते लक्षात ठेवायचं. पुढचा आपला जागतिक अन्न पुरस्कार. आता हा काही कोण्या भारतीयाला भेटलेला नाही आहे, पण आपण तो डॉक्टर नॉर्मनी बोरलॉग यांनी या पुरस्काराची स्थापना केलेली म्हणून तो आपण लक्षात ठेवतो. तर तो ह्यावेळेस आपला मारियंजला हंग्रिया यांना भेटलेला आहे. ब्राझिलियन आहे ती महिला. आता कसं लक्षात ठेवायचं, आपण जी भूक लागते त्याला इंग्लिशमध्ये हंग्री असं म्हणतो, की मी खूप हंग्री आहे. तर हंग्री या शब्दाचा अर्थ होतो की मी भुकी आहे किंवा मला भूक लागलेली. त्या अनुषंगाने हंग्री आणि अन्न लक्षात ठेवायचं. या पुरस्काराची सुरुवात आपली 1987ला झाली होती. संस्था जर बघितली तर वर्ल्ड फूड प्राईज फाउंडेशन हे आहे. आणि पुरस्काराची स्थापना मी तुम्हाला सांगितलं डॉक्टर नॉर्मनी बोरलॉग यांनी केलेली आहे. आता हा पहिलाच पुरस्कार ना आपले भारताचे, जे आपण त्याला ग्रीन रिव्होल्युशनचे फादर म्हणतो, स्वामीनाथन 1987ला त्यांना भेटलेला होता. म्हणजे ते प्रथम विजेते होते या पुरस्काराचे. त्या अनुषंगाने हे लक्षात ठेवायचं. आणि हे असे स्टेटमेंट जर आले लांबलचक तर ते नाकारायचे नाही, तुम्ही वाचून घ्यायचं ते काय. आपण फक्त फॅक्ट्स बघणार आहोत आणि फॅक्ट्सच पाठ करावे लागतात एक्झाममध्ये. हे असले जनरलाइज स्टेटमेंट असतात, ते कधी एक्झाममध्ये नाकारायचे नसतात. पुढचं सासाकावा पुरस्कार आहे, ज्याची की स्थापना 1986ला झाली होती. 1986ला आपला इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टसुद्धा आहे, त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. आणि सासाकावा पुरस्कार ह्यावेळेस खूप महत्त्वाची व्यक्ती आहे, डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांना भेटलेला आहे. आणि एक हरकुती रहायू आहे इंडोनेशियाचे, त्यांनासुद्धा भेटलेला आहे. पण तुम्ही मृत्युंजय महापात्रा लक्षात ठेवायचे. आणि त्यांनी काय केलेलं आहे तर आपत्ती जोखीम क्षेत्रातील त्यांनी खूप मोठं काम केलं. त्याला सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आपण म्हणतो. म्हणजे हे जे आहे मृत्युंजय महापात्रा यांना सायक्लोन मॅन ऑफ इंडियासुद्धा म्हणतात. सायक्लोन मॅन ऑफ इंडिया इथं खालीसुद्धा दिलेलं आहे. महापात्रा हे भारतीय हवामान विभागाचे हवामानशास्त्र महासंचालक म्हणून कार्यरत आहे. तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं, सासाकावा पुरस्कार 1986ची स्थापना आहे. आणि ह्यावेळेस डॉक्टर मृत्युंजय महापात्रा आणि हरकुती रहायू यांना भेटलेला आहे तो. पुढचा आहे लोकसंख्या पुरस्कार, खूप महत्त्वाचा आहे. यावर्षीचे जे विजेते आहे लोकसंख्या पुरस्काराचे, तर ते वर्षा देशपांडे हे आहेत. तेवढंच लक्षात ठेवा, बाकी स्थापना वगैरे लक्षात नाही ठेवली तरी काही हरकत नाही आहे. पुढे त्या लेक लाडके अभियान जो आहे त्याच्यातनं त्या कार्यरत आहेत आणि त्यांनी लिंग आधारित हिंसाचार किंवा भेदभाव किंवा लिंगभेद याविरुद्ध कार्य केलेलं आहे, त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कोण? वर्षा देशपांडे लक्षात ठेवायचं. आणि लोकसंख्या पुरस्कार लक्षात ठेवायचा. आता ते मी कोणत्या तरी सिरीजमध्ये एक देशपांडे नावाचा कोणतरी व्यक्ती असतो, इसम असतो, त्याला ते डेस्पो म्हणतात. त्या अनुषंगाने ते माझ्या लक्षात राहिलेलं आहे. पुढे आपण जर बघितला तर युनेस्को प्रेस फ्रीडम पुरस्कार आहे. याचा फक्त तुम्ही एकच लक्षात ठेवायचं, यावेळेस तो ला प्रेन्सा या वृत्तपत्राला भेटलेला आहे. मला वाटत नाही हा विचारल म्हणून. काय घेतला तर घेतला कारण की सरळ सेवा किंवा मग एक रँडम कोणत्या तरी एक्झाममध्ये असे फॅक्ट्स विचारले जातात, मग ते कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर व्हायला पाहिजे म्हणून आपण ते घेतोय. तो युनेस्को प्रेस फ्रीडम पुरस्कार कोणाला? ला प्रेन्सा वृत्तपत्र लक्षात ठेवायचं. आणि हे असले वाक्य मी तुम्हाला सांगितलं जनरलाइज असतात, ते कधी पाठ करायचे नसतात. काय ते? वृत्तपत्राच्या स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती संस्था यांना तो दिला जातो. तर बरोबर आहे, असे वाक्य जर आले तर त्याला बरोबरच पकडायचं असतं. पुढचा आपला पुलित्झर पुरस्कार आहे. याच्यामध्ये एकच महत्त्वाची फॅक्ट आहे, भारतीय मुळाच्या कविता सुराणा आहे, त्यांना हा देण्यात आलेला आहे. आता त्यांनी कशा संदर्भात काय काम केलेलं आहे तर गर्भपात कायद्यातील काही अपवादामुळे होणाऱ्या गर्भवती मृत्यूचा अहवाल देण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कोण आहेत? कविता सुराणा
आणि पुलित्झर पुरस्कार लक्षात ठेवायचा 2025चा. याची स्थापना वगैरे पाठ करू नका. आता याच्यामध्ये एक रायटर्स वृत्तसंस्था आहे, ती लक्षात ठेवली तर ठेवा. नेहमी चर्चेत असते रायटर्स वृत्तसंस्था आणि कविता सुराणा पुलित्झर पुरस्कार. पुढचं आहे आपलं वर्ल्ड लॉ काँग्रेस सन्मान मिळवणारे पहिले भारतीय वकील कोण आहे, असा जर प्रश्न आला तर ते भुवन रिबू आहेत. आता भुवन बॉम तुम्ही लक्षात आणायचा, मोठा सेलिब्रिटी आहे यूट्यूबरचा, किंवा मग असा इन जनरल हे आपण त्याला म्हणू शकतो. तर भुवन बॉम लक्षात ठेवायचे वर्ल्ड लॉ काँग्रेस सन्मान मिळवणारे पहिले भारतीय वकील आहेत. आणि काय पुढे दिले त्यांनी, वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशनचे सन्मान पदक मिळवणारे पहिले भारतीय वकील. आता हे पहिले भारतीय वकील आहेत, त्याच्यामुळे ते महत्त्वाचे. भुवन रिबू किंवा मग भुवन बाम लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आपला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार, याला 10-15 जेवढे स्टार करता येतील तेवढे करा. खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे. आता याचं सुरुवातसुद्धा पाठ करायची. 1958ला हा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार सुरू झाला होता. संस्था कोणती, रॉकफेलर बंधू फंड, फिलिपाईन्स सरकार. आता जे आपलं फिलिपाईनचं सरकार आहे ते सरकार हा पुरस्कार देते. याला आशियाचा नोबल सुद्धा म्हटलं जातं, ते सुद्धा लक्षात ठेवायचं. आणि 2025चे विजेते कोण आहे, विजेते तसे खूप सारे आहे, पण भारतातली एक संस्था आहे एज्युकेट गर्ल्स नावाची. ही सफिना हुसेन यांची संस्था आहे. कुठं दिले मी सफिना हुसेन, दिलंच नाही, लिहून घ्या सफिना हुसेन. सफिना हुसेन यांची संस्था आहे ती, आणि त्याची स्थापना झालेली 2007ला. 2007ला स्थापना आहे त्याची, आणि राजस्थानमध्ये त्याचं कार्य आहे, किंवा मग राजस्थानमधून त्यांनी सुरुवात केलेली, त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. त्या संस्थेची स्थापना सुद्धा खूप महत्त्वाची आहे. एज्युकेट गर्ल संस्था, या संस्थेची स्थापना 2007ला झालेली, ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि या संस्थेचं कार्य काय, देशभरातील वंचित मुलींना शिक्षण देण्यासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे, किंवा मग देशभरातील ग्रामीण आणि दुर्लभ भागात शिक्षणातील लैंगिक अन्याय दूर करण्याचे कार्य ते करत आहेत. हे जनरलाइज स्टेटमेंट आहे, वाचून घ्यायचे. फार काही पाठ करण्याच्या फंद्यात त्याला पडायचं नाही. फॅक्ट लक्षात ठेवायचे. एज्युकेट गर्ल संस्था आहे, 2007 आहे, सफिना हुसेन आहे, राजस्थान आहे. हे 4 फॅक्ट तुम्हाला खूप महत्त्वाचे आहे, ते लक्षात ठेवायचे. पुढं रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जर म्हणलं तर 1958ला त्याची स्थापना आहे. संस्था जर म्हणलं तर रॉकफेलर बंधू फंड आहे, आणि फिलिपाईन सरकार देतो. आशियाचा नोबल त्याला म्हटलं जातं. हे सर्व फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे. पुढचा आपला टाइम पर्सन ऑफ द इयर. तर टाइम पर्सन ऑफ द इयर 2024चा डोनाल्ड ट्रम्प आहे. USA प्रेसिडेंट आहे ते सध्या, आणि यांना हा दुसऱ्यांदा भेटला. याच्या अगोदर त्यांना 2016 या साली सुद्धा देण्यात आलेला होता. आता कसं लक्षात ठेवायचं ना, 2016 हे लीप वर्ष आणि 2024 सुद्धा लीप वर्ष आहे. जवळपास 8 वर्षांचा गॅप आहे त्याच्यामध्ये, असं लक्षात ठेवा. म्हणजे ते 2016ला पहिल्यांदा राष्ट्रपती झाले होते, आणि 2024ला सुद्धा ते राष्ट्रपती झाले, तेव्हा त्यांना हा देण्यात आला. त्या अनुषंगाने लक्षात ठेवता आलं जर तर ठेवा. पण हे ठेवायचं तुम्हाला, 2024ला कोणाला भेटला तर डोनाल्ड ट्रम्प. कारण की राज्यसेवा पूर्व 2 वर्ष त्यांनी लगातार प्रश्न विचारलेला आहे. एकदा इलॉन मस्क जेव्हा होता टाइम पर्सन ऑफ द इयर, तेव्हा त्यांनी विचारलेला होता, आणि अजून मला वाटतं अजून एकदा त्यांनी विचारलेला होता. 2023चं टाइम पर्सन ऑफ द इयर जर म्हटलं तर ते टेलर स्विफ्ट आहे, अमेरिकन गायिका. ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण की ते कधी कधी आयोग आहे ना बॅकवर्ड जातं, रिव्हर्स जातं. मागच्या 1-2 वर्षाचे करंट अफेअर विचारायची त्याला कधी कधी सवय. जसं की त्यांनी लोकमान्य टिळक पुरस्कार आहे, ग्रुप सीच्या पेपरमध्ये त्यांनी मला वाटतं 2024चा विचारला त्यांनी. यावर्षीचा सुद्धा नितीन गडकरी यांना भेटलेला होता, आणि 24चा सुधा मूर्ती यांना भेटलेला होता, त्यांनी तो विचारलेला होता. तो सुद्धा आपण पुढे बघणार आहे. 2022चा जो आपला टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्कार आहे, ते आपले व्लादिमीर झेलेन्स्की, कॉमेडियन, त्यांना भेटलेला आहे. युक्रेनचे राष्ट्रपती ते सध्या, व्लादिमीर झेलेन्स्की. 2022 खूप सेल्फिश माणूस, म्हणजे पूर्ण जगभरात जर कोणी असेल तर तो झेलेन्स्की आहे. पूर्ण वाटोळं लावलं आहे त्यांनी त्याच्या देशाचं. स्वतःच्या युगोसाठी सामान्य लोकांचे हाल चालू आहे. पुढचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्राप्त झालेले पुरस्कार. याच्यामध्ये आता मोदीजींना आहे ना दरवर्षी असे खूप सारे पुरस्कार भेटतात, पण महत्त्वाचेच लक्षात ठेवायचे, कारण की ते ग्रँड ऑर्डर ऑफ द फिजी वगैरे वगैरे ते खूप सारे आहे, आणि ते लक्षात ठेवणं खूप डिफिकल्ट आहे. त्याच्यासाठी तुम्ही 2 महत्त्वाचे पाठ करा. एक श्रीलंकाने दिलेला आहे मित्रविभूषण, जो की त्यांचा सर्वोच्च पुरस्कार आहे. पुढचा आहे कुवेतचा द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर. याच्यामधलं अल कबीर लक्षात ठेवायचं कुवेतचं, आणि श्रीलंकाचा आपला मित्रविभूषण. आता श्रीलंकासोबत आपण ज्या मिलिटरी एक्सरसाइज करतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मित्र हा शब्द दिसून येईल. मित्रशक्ती वगैरे आपण त्याला म्हणतो. तर त्या अनुषंगाने सुद्धा ते लक्षात ठेवायचं. जर तुम्ही आपला मिलिटरी एक्सरसाइजवरचा व्हिडिओ बघितला नसाल तर तो सुद्धा बघा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं, कोणत्या देशासोबत आपण कोणता लष्करी सराव केलेला आहे ते सांगितलेलं आहे. आणि एक 6 लेक्चर मी ऑलरेडी अपलोड केलेले आहे. त्याच्यामध्ये तुमचं महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, वन अहवाल
आणि 4 इतर लेक्चर, जसं की पुस्तकांवरती एक लेक्चर आहे तुमचं, बाकीचं साहित्य, आणि काल मी एक लेक्चर अपलोड केलं. तर असे टोटल 6 लेक्चर आहे. ती प्लेलिस्ट बनवली, ती चेक करा आणि ती पूर्ण बघा. कंबाईनला खूप फायदा होईल त्याचा. आणि मी कोणत्याच लेक्चरमध्ये तुम्हाला असं सांगत नाही की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणून. पण प्रॉब्लेम असा आहे ना, ही सिरीज मला जर कंप्लीट करायची असेल तर मला मोटिवेशनची गरज आहे. आणि त्याच्यासाठी व्ह्यूज यायला पाहिजे किंवा मग तुमचा सपोर्ट पाहिजे. तर खरंच जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढचा आहे आपला चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार. खूप महत्त्वाचा आहे ह्या वर्षी तो. चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार हा 2024 साली डॉक्टर माधव गाडगीळ यांना भेटलेला आहे. वेस्टर्न घाट, आपण त्याला पश्चिम घाट म्हणतो, त्या संदर्भात जी समिती नेमण्यात आली होती, त्या समितीचे अध्यक्ष आपले डॉक्टर माधव गाडगीळ हे होते. आणि त्याच्यासाठी ती खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार आपली युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम ही संस्था देते, त्यामुळे सुद्धा तो खूप महत्त्वाचा आहे. आणि जर तुम्हाला 5 जून हा दिवस जर विचारला तर तो वर्ल्ड इन्व्हायरमेंट डे येतो. वर्ल्ड इन्व्हायरमेंट डे येतो, तो सुद्धा लक्षात ठेवायचं. आणि ह्याच दिवशी म्हणजे 5 जूनलाच UNEPची स्थापना झालेली आहे. आता त्याचं वर्ष तुम्हाला मला सांगायचं आहे कमेंटमध्ये. हे बघा, इथं ज्येष्ठ पर्यावरणशास्त्र आणि पश्चिम घाट तज्ज्ञ समिती 2010चे ते अध्यक्ष होते. देशातील पहिलं निलगिरी बायोस्फिअर रिझर्वचे ते संस्थापक होते. आता हे निलगिरी बायोस्फिअर आहे ना, 1986ला स्थापन झालेलं आहे. राज्यसेवा पूर्व 2025चा हा प्रश्न आहे. देशातलं हे सर्वात पहिलं बायोस्फिअर रिझर्व होतं. त्याच्यामुळे तुम्हाला एकच आकडा पाठ असणं अपेक्षित होतं 1986. आणि ते जरी तुमचा पाठ असेल तर तो तुमचा प्रश्न सुटतो. जाऊन चेक करायचा प्रश्न सुटतो की नाही सुटतो. आणि 1986 सालीच आपण इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टसुद्धा पास केलेला होता. मी का सांगतोय वारंवार, कारण हे प्रश्न विचारले जातात. तुमच्या मेन्सला 5 क्वेश्चन येतात तुम्हाला याच्यावरती, इन्व्हायरमेंटवरती. आणि राज्यसेवा पूर्वला सुद्धा याचा पाठ विचारलेला जातो. पुढे चॅम्पियन ऑफ द अर्थ हा संयुक्त राष्ट्राचा सर्वोच्च पर्यावरण सन्मान आहे. असे जर आले स्टेटमेंट तर ते नाकारायचे नाही, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जनरलाइज स्टेटमेंट आहे. पुढचं आहे आपलं टाईम वुमन ऑफ द इयर. खूप महत्त्वाचं आहे. एकूण त्यांनी जवळपास 13 महिलांना दिला आणि त्या 13 महिलांच्या यादीमध्ये भारताची एक महिला आहे. एकमेव भारतीय महिला आहे. त्यांचं नाव पूर्णिमा देवी बर्मन असं आहे, ज्या की आसाम राज्याच्या आहे. आता त्यांचं नाव आणि त्यांचं राज्य दोन्ही पाठ करायचं. पूर्णिमा देवी बर्मन आणि आसाम. दुसरं, तुम्हाला हरगिला पक्षी लक्षात ठेवायचा आहे. त्याच्या संवर्धनासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. किती फॅक्ट झाले आपले? 3 फॅक्ट झाले. पूर्णिमा देवी बर्मन एक, दुसरा आसामच्या आहे, तिसरा हरगिला पक्षी, आणि चौथा फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 2024मध्ये त्यांना व्हिटली गोल्ड अवॉर्ड भेटला होता, ज्याला की ग्रीन ऑस्कर असं म्हटलं जातं. खूप महत्त्वाचे 4 फॅक्ट मी तुम्हाला सांगितले. पहिला पूर्णिमा देवी बर्मन, दुसरा आसाम, तिसरा हरगिला पक्षी आणि व्हिटली गोल्ड अवॉर्ड, ज्याला की ग्रीन ऑस्कर असं म्हटलं जातं. टाईम वुमन ऑफ द इयरचे फक्त 4 फॅक्ट आहे, तेवढे पाठ करायचे, हायलाईट करायचे. ही PDF मी तुम्हाला चॅनलला टाकेल. आपलं चॅनल हे आहे ॲनोनॉमस MPSC ॲस्पिरंट, किंवा मी तुम्हाला इथं लिंक दिलेली आहे. पुढे आपला हॅन्सन ऑन हेंटिंग पुरस्कार. आता तेवढा काही फारसा महत्त्वाचा किंवा प्रचलित किंवा चर्चेतला हा पुरस्कार नाही आहे, पण होता इयर बुकच्या पुस्तकांमध्ये, म्हणून मी सुद्धा दिलेला आहे. जर आला कुठे तर सांगता येईल, आपल्या सोर्समधून आलेला आहे, त्याच्यामुळं पाठ करायचा. हॅन्सन ऑन हेंटिंग पुरस्कार कुणाला दिला आहे? तो चोकलिंगम यांना दिलेला आहे. आता हॅन्सम चोकलिंगम मी असं लक्षात ठेवायचा प्रयत्न केला. तो अपभ्रंश करायचा भरपूर ठिकाणी. जिथं जिथं तुम्हाला शब्द जड जातात तिथं भाषेचा किंवा शब्दांचा अपभ्रंश करायचा आणि ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. शेवटी तुम्हाला मार्क्स किती येतं एक्झाममध्ये ते मॅटर करतं. तुम्ही कसं लक्षात ठेवलं ते मॅटर करत नाही. तर हॅन्सम आणि चोकलिंगम लक्षात ठेवायचा. पुढे आपला लॅड हिरो पुरस्कार, हा सुद्धा तेवढा प्रचलित नाही आहे, पण सिद्धेश साकोरे जे की पुण्याचे, त्यांना हा भेटलेला आहे, त्याच्यामुळे तो आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न करू. लॅड हिरो कोण आहे? सिद्धेश साकोरे, पुणे. पुढचा आपला फोर्ब्स शक्तिशाली महिला यादी. याच्यामध्ये 4 भारतातील महिला आहे. फोर्ब्स शक्तिशाली महिला यादीमध्ये त्या 4 महिला आपण बघूयात. त्याच्या अगोदर जगातली सर्वात शक्तिशाली महिला उर्सुला वॉन डेर लेन ह्या आहेत आणि त्या युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष आहे. एवढाच फॅक्ट लक्षात ठेवायचा, पाठ करायचा. उर्सुला वॉन डेर लेन कशाच्या अध्यक्ष आहे? युरोपियन कमिशनच्या आहे. बाकीचे वाचून घ्यायचे. क्रिस्टिना लगार्डे, कमला हॅरिस आणि जॉर्जिया मेलोनी यांचे मोदीजी सोबत फोटो व्हायरल होतात भरपूर वेळेस. आणि त्यांचं एक आत्मचरित्रसुद्धा आहे, मला वाटतं आय एम जॉर्जिया नावाचं. तर ते पुस्तकसुद्धा आपण पुस्तकाच्या याच्यामध्ये बघितलेलं होतं, पुस्तकाचं जे लेक्चर घेतलं त्याच्यामध्ये. आणि भारताच्या 4 शक्तिशाली महिला जर म्हटल्या तर पहिल्याच येणारे आपल्या निर्मला मॅडम, आपल्या अर्थमंत्री, ज्या की 32व्या स्थानावरती आहे. दुसरं आपलं रोशनी नदार मल्होत्रा, ज्या की SCL कॉर्पोरेशनच्या अध्यक्ष आहे.
तिसरे आहे सीमा मोडल, ज्या की स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्ष आहेत. चौथा आहे किरण मुजुमदार शॉ, ज्या की बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्ष आहेत. 4 शक्तिशाली भारतीय महिला: निर्मला सीतारामन, रोशनी नदार मल्होत्रा, सीमा मोडल आणि किरण मजुमदार शॉ. लक्षात ठेवायचं. आणि इकडं उर्सुला वॉन डर लेन, युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष. एवढे 5 फॅक्ट लक्षात ठेवायचे आहेत. पुढचं आहे आपलं शॉ पुरस्कार, जो की खगोलशास्त्रामध्ये दिला जातो. आता शॉ आणि खगोलशास्त्र हे लक्षात ठेवायचं. आणि कुणाला भेटला तो? श्रीनिवास कुलकर्णी यांना भेटला. कसं लक्षात ठेवायचं? शॉ म्हणजे असं लक्षात ठेवा की शो ऑफ करतोय. आणि दुसरं श्रीनिवास. श्रीनिवास या शब्दापासून निवास या शब्दाचा असा अर्थ होतो घर. निवास म्हणजेच घर. तर घराचा आपण भरपूर वेळेस शो ऑफ करतो, म्हणजे की मोठं घर बांधतो किंवा मग त्याला आपण म्हणू शकतो की घराचं आपल्याला काय म्हणतो ना, त्याला लाईटिंग वगैरे लावून आपण शो ऑफ करतो. त्या अनुषंगाने तुम्हाला जसं लक्षात राहील तसं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. शॉ पुरस्कार म्हटल्यानंतर तुम्हाला निवास आठवायला पाहिजे. वरून तुम्हाला श्रीनिवास कुलकर्णी हा शब्द आठवायलाच पाहिजे. बाकीचं हे जनरलाइज स्टेटमेंट आहेत, ते तुम्ही वाचून घ्यायचे. आणि हे जे आहे श्रीनिवास कुलकर्णी हे सुधा मूर्ती यांचे बंधू आहेत. तसं मला नाही वाटत ते एक्झाममध्ये विचारतील, पण दिलं होतं म्हणून मी पण घेतलेलं आहे. पुढचं आपलं गोल्डमन पर्यावरण पुरस्कार. खूप महत्त्वाचं आहे. 2 वर्षापासून न्यूजमध्ये. 2024चे विजेते याचे गोल्डमन पर्यावरण पुरस्काराचे आलोक शुक्ला आहे. आता त्यांनी जे हसदेव जंगल आहे छत्तीसगडचं, त्याच्या रक्षणासाठी खूप सारे कार्य केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचं सुद्धा पुढे मला वाटतं वनश्री किंवा मग अशा संदर्भात एक काहीतरी पुरस्कार आहे. चैत्राम पवार यांना तो भेटलेला आहे, तो आपण तेव्हा डिस्कस करू. पण गोल्डमन पर्यावरण पुरस्कार, आता हे नाव तुम्हाला थोडंसं हिंदी वाटेल, त्या अनुषंगाने आलोक शुक्ला हे लक्षात ठेवायचे. हसदेव जंगल आणि छत्तीसगडचे रक्षण असं लक्षात ठेवायचं. आणि जे आलोक शुक्ला आहे ते छत्तीसगड राज्याचेच आहे, त्यामुळे ते लक्षात राहील. आणि हा जो पुरस्कार आहे गोल्डमन पर्यावरण पुरस्कार, याला ग्रीन नेव्हल असं सुद्धा म्हटलं जातं. हा जर स्टेटमेंट पेपरमध्ये आला तर कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला माहिती असू द्या नाही माहिती असू द्या, याला नाकारायचं नाही आणि नाकारलं नाही पाहिजे. असे जनरलाइज स्टेटमेंट असतात हे विधानं. पेपर चेक करायचे मागचे PYQ आणि मग ठरवायच्या अशा गोष्टी की असे विधानं ते चुकवतात का म्हणून, किंवा मग हे तुम्हाला पाठ करणं अपेक्षित आहे का. पुढचं आपल्या लोकमान्य टिळक पुरस्कार. आता याची स्थापना पाठ करा. 1983ची याची स्थापना आहे. संस्था जर असेल तर ती लोकमान्य टिळक ट्रस्ट पुणे ही आहे. स्वरूप नाही पाठ केलं तरी काही हरकत नाही, पण 1,00,000 रुपये दिले जाते. याच्यामध्ये 2025, 2024 आणि 2023 हे तिन्ही तुम्हाला पाठ करायचे. 25चे कोण आहे? आपले नितीन गडकरी, रोड मॅन ऑफ इंडिया आपण त्यांना म्हणतो. पुढचे आहे आपले सुधा मूर्ती. हा ग्रुप C मेन्सचा प्रश्न आहे. आणि 2023ला नरेंद्र मोदी यांना भेटलेला आहे. नरेंद्र मोदी. तर हे तिन्ही सुद्धा तुम्हाला पाठ करायचं. 25चे नितीन गडकरी, 24चे सुधा मूर्ती आणि 23चे नरेंद्र मोदी. पुढचा आहे आपला IMO पुरस्कार. त्याला आपण मला वाटतं इंटरनॅशनल मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन म्हणतो. तर हा पुरस्कार एका भारतीयाला भेटला आहे. कॅप्टन अविनाश रावत नाव आहे त्यांचं. कसं लक्षात ठेवायचं? IMO वरून तुम्हाला समुद्र लक्षात आणायचा. आणि समुद्र म्हणजे खूप अफाट आहे किंवा मग ज्याचा कधीही विनाश होऊ शकत नाही, त्या अनुषंगाने त्याला लक्षात ठेवायचं. अविनाश आणि IMO पुरस्कार. तर कशासाठी दिला त्यांना? जे रेड सी आहे त्याच्यामध्ये त्यांनी एका बचाव मोहिमेमध्ये असाधारण कार्य केलं होतं, त्याच्यामुळे त्यांना हा देण्यात आलेला आहे IMO पुरस्कार. आणि IMOची जर स्थापना जर विचारली तर ती 1948 साली झालेली आहे. कॅप्टन अविनाश रावत आणि IMO पुरस्कार लक्षात ठेवायचा. स्थापना जर विचारली ते 1948 आहे. पुढचा आपला इंदिरा गांधी शांतता पुरस्कार. याचं फक्त कुणाला भेटला तो लक्षात ठेवा. मिशेल बेचेलेट, ज्या की चिलीच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा होत्या, त्यांना हा भेटलेला आहे. मिशेल बेचेलेट लक्षात ठेवायचं. इथं चिली तुम्हाला दिसेल त्यांच्या नावामध्येच. आणि त्या चिली देशाच्या माजी राष्ट्रपती किंवा अध्यक्ष होत्या, ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, मिशेल बेचेलेट लक्षात ठेवायचं. पुढचा आपला महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार खूप महत्त्वाचा. जसा की रॅमन मॅक्सेसे महत्त्वाचा होता, तसा हा महाराष्ट्र भूषण खूप महत्त्वाचा आहे. कारण की हा पुरस्कार राम सुतार यांना देण्यात आलेला आहे. राम सुतार कोण आहे? ज्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा बनवला, किंवा मग आपलं संसद भवन आहे जुनंवालं, तिथं जे पुतळे आहेत मोस्ट ऑफ द गांधी घराण्यातील व्यक्तींचे, ते सुद्धा राम सुतार यांनीच बनवलेले आहेत. त्याच्यामुळे खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. आणि यांना हा 100वा म्हणजे त्यांचा जो 100 वर्षाचे झाले ते आता, तेव्हा त्यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे. आत्ता एक 4-5 दिवसांपूर्वी काही फोटोज व्हायरल झाले, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब आणि माननीय देवेंद्रजी
हे हॉस्पिटलमध्ये एका व्यक्तीला भेटत आहे, तर ते दुसरं कोणी नसून राम सुतार हे आहेत. तर त्यांना ते तिथं द्यायला गेले होते पुरस्कार. त्यांची प्रकृती आता ऑब्व्हियसली 100 वर्ष वय झालंय म्हटल्यानंतर प्रकृती तेवढी त्यांची साथ देत नसणार आहे. तर याची स्थापना 1995ला झालेली. महाराष्ट्र भूषणची स्थापना 1995 आणि पहिलाच पुरस्कार हा पु. ल. देशपांडे यांना भेटलेला आहे. पु. ल. देशपांडे. आणि मी जर चुकीचा नसेल तर दुसरा पुरस्कार लता मंगेशकर यांना भेटलेला आहे. लता मंगेशकर. मी जर चुकीचा असेल तर मला करेक्ट करायचं. काल मी तुम्हाला इस्रोची स्थापना चुकीची सांगितली होती. 15 ऑगस्ट 1969ला त्याची स्थापना आहे आणि मी तुम्हाला 1968 सांगितलं होतं. एकमेव म्हणजे एकच जण होतं ज्याने ते करेक्ट करून मला सांगितलं कमेंटमध्ये. बाकीचे काय करता काय माहिती. तर हे लक्षात ठेवायचं. महाराष्ट्र भूषणचे स्थापना 1995, सुरुवात 1996, पहिला पुरस्कार पु. ल. देशपांडे. 2024चा पुरस्कार राम सुतार यांना भेटलेला आहे. मागच्या वर्षीचा कोणाला भेटला ते सांगायचं तुम्ही मला. अशोक सराफ यांना भेटला का ते सांगायचं मला, का दुसरं कोणी होतं. आणि 2022चा कोणाला भेटला ते पण सांगायचं. मला वाटतं 2021चा प्रश्न आहे ना, त्यांनी कंबाईनमध्ये हा प्रश्न आलेला होता. तो मला वाटतं आशा भोसले यांना भेटलेला होता. आशा भोसले. हा PYQ होता. बाकी 23 आणि 22 मी बरोबर सांगितले का ते तुम्ही बघा, एकदा चेक करू. याच्यामध्ये आपण महत्त्वाचे फॅक्ट बघू की त्यांना वयाच्या 100व्या वर्षी भेटला हे मी तुम्हाला सांगितलं. संस्था महाराष्ट्र शासन असणारे. जन्म हा आता हे खूप महत्त्वाचं आहे. राम सुतार यांचा जन्म आहे ना धुळे इथला आहे. गोडूर धुळे हे लक्षात ठेवायचं. शिक्षण त्यांचं JJ स्कूल ऑफ आर्ट जे की मुंबईला स्थित आहे तिथे त्यांचं शिक्षण झालेलं आहे. स्वरूप 25 लाख रुपये मानचिन्ह दिलं जातं. प्रसिद्ध शिल्प मी तुम्हाला सांगितलं की गांधी घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्ती लक्षात ठेवायच्या आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी लक्षात ठेवायचा. याच्यामध्ये मौलाना आझाद यांचं सुद्धा त्यांनी स्टॅच्यू बनवलेलं आहे किंवा जगजीवन राम त्यांचं सुद्धा त्यांनी स्टॅच्यू बनवलेलं आहे. किंवा मग जे स्टॅच्यू ऑफ युनिटी 182 मीटर उंच पुतळा गुजरातमधला नर्मदेच्या काठी तो सुद्धा त्यांनीच बनवलेला आहे. कॅम्पेगौडाचा पुतळा तो सुद्धा त्यांनी बनवलेला आहे. आता त्यांना प्राप्त पुरस्कारामध्ये एक लक्षात ठेवायचं, त्यांना जो पद्मा अवॉर्डमध्ये सगळ्यात हायेस्टवाला आहे पद्मविभूषण तो भेटलेला नाही आहे. हे असं काढायचं आणि त्याला कट करायचं. तुम्ही जर तुमच्या नोट्स काढत असाल तर त्याला असं लिहायचं पद्मविभूषण आणि त्याला कट करायचं, म्हणजे ते तुमच्या मेमरीमध्ये फिट बसतं की त्यांना पद्मविभूषण भेटलेला नाही आहे. आणि एक्झाममध्ये तुम्हाला अशाच गोष्टी लक्षात येणार आहे. रवींद्रनाथ टागोर पुरस्कार त्यांना 2016 साली भेटलेला आहे. ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. राम सुतार यांचे किंवा मग महाराष्ट्र भूषणबद्दल आपण महत्त्वाचे फॅक्ट बघितले. हा टॉपिक तुम्हाला इनडेप्थमध्ये करायचा आहे. जे टॉपिक तुम्हाला वरवर करायचे ते सुद्धा मी तुम्हाला 2 लाईनमध्ये समाप्त केलेले आहे. ते तुम्हाला कळून येईल. काही महत्त्वाचे टॉपिकच तुम्हाला इनडेप्थमध्ये करायचे असतात. पुढचा आपला कीर्तीचक्र पुरस्कार. आता याचे फक्त विजेते पाठ करायचे. मेजर मनजित आहेत आणि दुसरे आहे आपले नाईक दिलवार खान. आता कसं लक्षात ठेवायचं, मन जिंकलं आणि दिलावर वार. मन जिंकलं आणि दिलावर वार म्हणजे तुमच्या हृदयावर कोणतरी वार केलाय असं लक्षात ठेवा. मन जीत म्हणजे तुमचं मन कोणीतरी जिंकलंय किंवा मग तुमच्या दिलावर कोणतरी वार केलेला आहे. 2च प्रकारचे आशिक असतात, एक मनजित आणि दुसरा दिलवार. त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं कीर्तीचक्र. हे फक्त मी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय. याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी आणायच्या नाही, मान सन्मान अपमान वगैरे. मनजित आणि दिलवार लक्षात ठेवायचं. आणि हा कीर्तीचक्र जो पुरस्कार आहे तर तो 2ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे आणि शांतता काळातील येतो ॲक्च्युली. तो लक्षात ठेवायचा 2ऱ्या क्रमांकाचा आहे. हे असले फॅक्ट लक्षात ठेवायचे. जनरलाइज स्टेटमेंट पाठ करून काही फायदा नसतो. पुढचा आपला महत्त्वाचा एक पुरस्कार आहे सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार. आता एक संस्थेला हा देण्यात आलेला आहे जिचं हेडक्वार्टर हैदराबादमध्ये. इन्क्वाईस नावाची संस्था आहे ती, जिचं हेडक्वार्टर हैदराबादमध्ये. आणि हा राज्यसेवा मेन्सचा खूप फेवरेट त्यांचा प्रश्न होता. म्हणजे ते दरवर्षी विचारायचे जवळपास त्याला राज्यसेवा मेन्समध्ये. याला GS4मध्ये हा प्रश्न यायचा, GS4मध्ये. तर हे लक्षात ठेवायची ही संस्था खूप महत्त्वाची. जेव्हा आपण म्हणतो ना सुनामी येते तर अर्ली वॉर्निंग सिस्टम त्याला आपण म्हणतो की पूर्वसूचना कोण देतं आपल्याला किंवा वॉर्न कोण करतं, तर ही संस्था येते. ओशनच्या संदर्भामध्ये ज्या सुनामी येतात त्याच्यामध्ये वॉर्निंग देणारी संस्था जर कोणती असेल तर ती इन्क्वाईस हैदराबाद ही आहे. आणि सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार या संस्थेला भेटलेला आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढे खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार म्हणून. या पुरस्काराची स्थापना 2023ला झाली आणि या पुरस्काराची घोषणा 11 मेला झालेली. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आहे हा, तो लक्षात ठेवायचा. यावेळेस राज्यसेवा जी मेन्स झाली त्याच्यामध्ये हा GS4ला विचारण्यात आलेला होता 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. आणि हा दिवस आपण का साजरा करतो राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून, तर पोखरण 2ची जी चाचणी झाली होती ती 11 मेला घेण्यात आली होती. त्याच्यामुळे तो आपण राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
हा 11 मेला साजरा करतो. त्यामुळे घोषणा जर म्हणलं तर 11 मेला मला वाटतं की ते असं पण विचारू शकते, घोषणा आणि वितरण या दोन्ही डेट तुम्हाला इन डिटेलमध्ये विचारू शकता. जसं की त्यांनी राष्ट्रीय जल पुरस्कार जे होते आपले राज्यसेवा पूर्वला त्यांनी जो प्रश्न विचारला, त्या अनुषंगाने माझा एक अंदाज आहे की ते इन डिटेलसुद्धा तारखा विचारू शकते. कारण तारखा ह्या महत्त्वाच्या आहे आणि पाठ होण्यासारख्या आहे किंवा मग करायला पाहिजे. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस पुरस्काराची घोषणा झाली आणि पुरस्काराचं वितरण जर म्हणलं तर 23 ऑगस्ट त्या दिवशी आपला राष्ट्रीय अंतराळ दिन येतो. काय झालं होतं ह्या दिवशी आपलं जे चांद्रयान मिशन येतं ते तिथं उतरलं होतं चंद्रावरती. त्यामुळे हा आपण अंतराळ दिन साजरा करतो. तर दोन्ही डेट तुम्हाला पाठ करायच्या आहे. आणि हा पुरस्कार आपला एकूण 4 श्रेणीमध्ये देण्यात येतो. कोणकोणते आहे? विज्ञान रत्न, विज्ञानश्री, विज्ञान युवा आणि विज्ञान संघ. याच्यामधले जे विज्ञानश्री आणि विज्ञान युवा आहे ना, तर हे कोणत्या एका व्यक्तीला देण्यात आलेल्या नाही आहे. त्याच्यामुळे ते पाठ करायचं नाही. याच्यामध्ये फक्त तुम्हाला 2च गोष्टी पाठ करायच्या. 2024चे विजेते जर विचारले तुम्हाला तर विज्ञान रत्न जो की पहिला आहे तो गोविंदराजन पद्मनाभन यांना देण्यात आलेला आहे. काय नाव लक्षात ठेवसाल? गोविंदराजन पद्मनाभन यांना विज्ञान रत्न भेटलेला आहे. आणि विज्ञान संघ जर विचारला तर तो चांद्रयान-3 मिशनवर काम करणाऱ्या गटाला देण्यात आलेला आहे. इथं हे चांद्रयान-3 हा फॅक्ट पाठ करायचा आणि गोविंदराजन पद्मनाभन हे 2 फॅक्ट पाठ करायचे आहे. बाकीचं 11 मे आणि 23 ऑगस्ट हे सुद्धा तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. पुढचं आपलं राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार. आता याच्यामध्ये हा एकूण 50 शिक्षकांना जाहीर झाला, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले 2 आहे. तर ते 2 पाठ करायचे. एक आहे सागर बगाडे आणि दुसरा आहे मंतया बोडके जे की गडचिरोलीचे आहे. आणि सागर बगाडे हे जे सर आहेत ते कोल्हापूरचे आहे आणि मंतया बोडके जर म्हणलं तर गडचिरोली या जिल्ह्याचे ते आहेत. हे 2 नावं तुम्हाला पाठ करायचे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारामध्ये. पुढचा आपला राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्कार. आता हा पुरस्कार देशभरातील ज्या परिचारिका आहेत, आरोग्य क्षेत्रात ज्या काम करतात त्यांना हा देण्यात येतो. आणि महाराष्ट्रामधील आशा बावणे ज्या की चंद्रपूरच्या आहे त्यांना हा देण्यात आलेला आहे. आणि MPSCची एक अशीच कोणती तरी रँडम एक्झाम होती, त्याच्यामध्ये त्यांनी हा प्रश्न विचारलेला होता ऑलरेडी, म्हणजे PYQ आशा वामनराव बावणे हे तुम्हाला दिसेल. आता इथं त्यांनी एक प्रश्नाची टेक्निक सांगतो मी तुम्हाला. इथं त्यांनी 2 आशा दिल्या आहेत, तर तुम्ही ह्या दोन्हीपैकी एकच मारायला पाहिजे. जनरली मी सांगतो अशी जर 2 नाव असेल तर वरचं उत्तर टिक करायचं, पण इथं ते उत्तर मग आपलं चुकतं. इथं उत्तर ॲक्च्युली आशा वामनराव बावणे. तर मग कंटेंटसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला त्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं होतं कंबाईनच्या, जिथं मी तुम्हाला लॉजिक किंवा ट्रिक सांगत होतो. कंटेंट इज द किंग मेकर हे वाक्य मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं होतं. तर कंटेंटच आहे जो की तुम्हाला राजा बनवणार आहे. पण मग राजा बनण्यासाठी इतरही गोष्टी महत्त्वाच्या आहे, जसं की त्याला आपण इंटेलिजंट गेस म्हणतो किंवा मग ॲप्रोच, लॉजिक, ट्रिक काय तुम्हाला बोलायचं ते बोला त्याला. पण त्या गोष्टीसुद्धा आता आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये महत्त्वाच्या झाल्या. का महत्त्वाच्या झाल्या? कारण की प्रत्येकाला आता त्या ट्रिक्स किंवा आपण म्हणू शकतो की पेपर सॉल्विंग टेक्निक्स जमायला लागला आहे. त्याच्यामुळे तुम्हालासुद्धा त्या यायला हव्या. कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही मागं पडायला नको. त्या अनुषंगाने आपण त्या मी तुम्हाला सांगितलेल्या होत्या. पुढचं आहे आपलं राष्ट्रीय वायू सर्वेक्षण पुरस्कार. याच्यामध्ये 2च गोष्टी पाठ करायच्या. मोठ्या शहरामध्ये तो सुरत याला भेटलेला आहे. इथं लिहिलेलं नाही, ते सुरत. आणि 3 ते 10 लोकसंख्यामध्ये ना 2 नंबरला अमरावती आपलं महाराष्ट्रातलं शहर आहे. त्याच्यामुळे ते पाठ करायचं. अमरावती 2 नंबरला आहे आणि सुरत 1 नंबरला आहे. मोठ्या शहरामध्ये सुरत आहे आणि छोट्या शहरांमध्ये म्हणजे 3 ते 10 लाख लोकसंख्यामध्ये 2 नंबरला अमरावती महाराष्ट्रातलं. हे 2च फॅक्ट तुम्हाला इथं पाठ करायचे आहे. पुढचं हे राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार धीरज मोहन बॅनर्जी यांना भेटलेला आहे. खूप जास्त महत्त्वाचा नाही, फक्त वाचून घेतलं, ठीक आहे. पुढे आपला आता शेवटचा जो पुरस्कार वनभूषण पुरस्कार, मी तुम्हाला तिकडं गोल्डमॅन सांगितलेला होता. गोल्डमॅन पुरस्कार जो की आपला आलोक शुक्ला छत्तीसगड हसदेव जंगल त्यांना भेटलेला. आणि वनभूषण पुरस्कार आपला चैत्रम पवार यांना भेटलेला आहे 2024चा, ज्याची की स्थापना 2024लाच झालेली आहे. त्याच्यामुळं हा विचारण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. म्हणजे हा महाराष्ट्र शासनाचा पहिला वनभूषण पुरस्कार होता. आणि संस्था जर विचारली तर महाराष्ट्र शासनाचे. आणि चैत्राम पवार हे धुळे जिल्ह्यातील बारेपाडा येथील आहेत, तर ते लक्षात ठेवा. आता हे पुरस्कारामध्ये मी तुमचे जवळपास सगळ्या कॅटेगरी घेतल्या, पण याच्यामध्ये पद्मा अवॉर्ड्स मी तुमचे घेतलेले नाही आहे. तर पद्मा अवॉर्ड्स शिकवायला मला जास्त वेळ लागेल, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 10 ते 15 मिनटं लागू शकतात. तर त्या अनुषंगाने मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवेल, तर तो मी चॅनलवरती टाकेल, तो तुम्ही बघा. पण ह्या व्हिडिओमध्ये मी पद्मा अवॉर्ड्स घेतलेले नाही, ते क्लिअरली सांगतो. बाकीचं आपलं लेक्चर हे इथं संपतं आहे.
ऑलरेडी 6 लेक्चर रेकॉर्ड झाले. हे 7वं लेक्चर आहे आणि पद्मा अवॉर्डचं आपलं 8वं लेक्चर असेल आणि बाकीचंही मी लवकर कव्हर करायचा तुमचा प्रयत्न करणार आहे. बाकी तुमच्या सपोर्टची अपेक्षा आहे खूप सारी मला. त्यामुळं शेअर, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.